भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक अद्याप का झाली नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। एनडीएच्या बैठकीमध्ये मोदींची नेता म्हणून निवड झाली, ती निवड भाजपच्या बैठकीत झाली नाही असं राऊत म्हणालेले आहेत। तर भाजपकडून अद्याप संसदीय बोर्डाची बैठकच बोलावण्यात आली नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले। माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे। जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता। म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आले। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय। धन्यवाद। आज इंडिया आघाडी 237 वर आहे, भाजप 240 वर आहे। येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल ह्याची पूर्णपणे खात्री मला आहे। त्यांच्यात पण एक वाक्यता नाही आहे आणि तिकडचं देखील मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही भाजपची। एनडीएची झाली पण भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डची झाली नाही बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।